हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सम ऑफ फ्रॅक्शन नंबरचा टाइप नंबर 3. त्या एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आले 2 into 3, 3 into 4, 4 into 5 आणि डॉट डॉट करून कोणती पण एखादी व्हॅल्यू आलेली असेल तर असे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघू. 2 into 3 च्या अगोदर बघा कोणती व्हॅल्यू येणार, तर पहिली व्हॅल्यू येणार आहे 1 into 2 येणार. ठीक आहे, आणि प्लस पुन्हा हेच व्हॅल्यू आपण कंटिन्यू केली आणि डॉट डॉट करून आपण लास्टची व्हॅल्यू लिहिली 8 into 9. त्या अगोदर काय करायचे, असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना या सगळ्यांची ऍडिशन कशी येणार, त्या अगोदर काय करायचे, या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू काय करायची, मायनस करून टाकायची. म्हणजे इथे काय येणार बघा, 8/9 मायनस 1/2. आता बघा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 8 into 2 किती होतात, 16 मायनस 9 into 1 किती होतात, 9 आणि 9 into 2 किती होतात, 18. आणि हा जर आपण कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं तर आपले आन्सर येणार 7/18. हे झालं आपलं आन्सर. जाऊ दे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे 2 into 3, 3 into 4, 4 into 5. आणि अशा प्रकारे जर आपण ऍडिशन करत गेलो तर पहिल्या 15 पदांची बेरीज किती. हा क्वेश्चन यंदा एमपीएससी ग्रुप बी मध्ये आलेला आहे. हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा ते आज आपण बघू. बघा इथे काय म्हटलं, 15 पदांची बेरीज किती. अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपण 15वं पद येणार आहे 16 into 17 येणार. हे झालं आपलं 15वं पद झालं. आता हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा त्याच पद्धतीने घेऊ. 2/3 च्या अगोदरची व्हॅल्यू बघा किती येणार आहे, 1 into 2 येणार. आणि पुन्हा डॉट डॉट करून आपण लिहिलं तर लास्टची व्हॅल्यू बघा किती येते, 1, 16 into 17 येणार आहे. हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आताच आपण बघितलं. आता या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू का करायची, मायनस करायची. बघा 16/17 मायनस 1/2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 16 into 2 किती होतात, 32 मायनस 17 into 1 किती होतात, 17 आणि 17 into 2 किती होतात, 34 होतात. आणि हे जे आपण कॅल्क्युलेशन जे सॉल्व्ह केलं तर आपले आन्सर येणार 15/34 येणार. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट येणार. म्हणजे हा क्वेश्चन अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आज आपण थोड्या वेळामध्येच आपण बघितलेले आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.